नमस्कार. मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, सध्या सगळीकडे एकच विषय चालू आहे. अशोक खरात, अशोक खरात आणि अशोक खरात. लहानापासून मोठ्यापर्यंत याची आता सगळीकडं हे झालेलं आहे. सगळ्या वर्तमानपत्रामध्ये सगळीकडे अशोक खरात कोण आहे हे देखील समजलेलं आहे. तर अशोक खरात हा एक स्वतःला ज्योतिष म्हणून घेत होता आणि 10वी देखील उत्तीर्ण नसलेला हा माणूस सुरुवातीला सर्वसामान्य होता. परंतु पैसा माणसाला कोणत्या पण गोष्टी करण्याला भाग पाडते. याने देखील तुम्ही पैसा कमवा, पण चांगल्या मार्गाने कमवा. कधी देखील तुम्ही जे वाईट कर्म करता ते कधी ना कधी ते फुटतंच आणि ते बाहेर येतंच. तसंच या अशोक खरातचं झालेलं आहे. आता हा जो अशोक खरात होता, हा स्वतःला ज्योतिष म्हणून घेत होता. याने अनेक बायकांवर फसवून त्यांच्यावर त्यांना वशीकरण म्हणतात, तसं वशीकरण किंवा काही करून त्याने त्या बायकांवर त्यांचे अत्याचार केलेले आहे. ज्या बायका याच्याकडं समस्या घेऊन जात होत्या, त्यांना देखील याने म्हणजे यांच्यावर अत्याचार केलेले आहे. याने खूप घाण प्रकारे काम केलेलं आहे. मी तुमचं हे काम पूर्ण करतो, असं करतो, मी तुझा कृष्ण, तू माझी राधा, असे वेगवेगळे डायलॉगबाजी करून याने महिलांना वशीकरण करून फसवलेलं आहे. खूप काही केलेलं आहे याने आणि याचे जे बरेच सगळीकडे तर बघितलेलं आहे. तसंच याने एवढं जे काही केलेलं आहे ना, ते खूप म्हणजे अवघड आहे. याने खूप इतकं सगळं म्हणजे याने याच्यातून याने कानामध्ये पुटपुटायचा की मी तुझा कृष्ण आणि तू माझी राधा म्हणे. तसंच त्याने आता शिर्डीत देखील याचं नवीन प्रकरण उघडकीस झालेलं आहे. शिर्डीमध्ये देखील यांनी जमीन फसवणूक केलेली आहे. तसंच याने एवढंच करून थांबलं नाही, तर याने जे शाकाहारी लोक असतात जे त्याच्याकडे जायचे, ते जैन धर्मीय होते, तर त्यांना देखील याने मासे खाण्यास भाग पाडले. काही तर माशामध्ये हाडं नाही, माशांना रक्त येत नाही, मासे पाण्यामध्ये राहत असतात, त्यामुळे ते शाकाहारी आहे असं म्हणून देखील त्याने ते मासे त्या जैन धर्मीय जे गेले होते त्याच्याकडं, तर त्यांना ते मासे देखील खायला लावले. म्हणजे असे एवढे त्याने जैन धर्मीय लोकांना हे करायला लावले, खायला लावले. इतका तर हा याने पाप केलेला आहे आणि एकेकाळी लोक याचे पाय धुवत होते. इथपर्यंत याने ख्याती मिळवलेली होती. परंतु म्हणतात ना, खोट्याचं पितळ कधी पण खोटं उघडकीस येतंच, असं याचं झालेलं आहे. आता याच्या जी बायको जी होती ती कल्पना खरा तिचं नाव होतं. परंतु सुरुवातीला हिचं नाव सुनीता असं होतं आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या इथे ती राहत होती. सिन्नरमधील पाडळी गाव होतं. तर येथे ही वास्तव्याला होती. हलाखीची परिस्थिती एकदम गरीब होती हिची. घरामध्ये आता सध्या तर तिला भाऊ वगैरे सगळं तिचा एक्सपायर झालेला आहे. एक विधवाईची भाऊजाई, एक भाचा आणि एक आई राहते. वडील वगैरे देखील एक्सपायर झालेले आहे. तर आई आई वगैरे आहे. एवढंच छोटं कुटुंब आहे. परंतु हिचं जे लग्न अशोक खरात सोबत झाल्यानंतर अशोक खरातचं लग्न जमत नव्हतं. तर एका त्यांच्याच कोणीतरी रिलेटिव्हनी या दोघांचं लग्न लावून दिलं. या दोघांमध्ये वयाचं अंतर देखील खूप आहे. तरी पण मग ही जी कल्पना नाव होतं तिचं, तर तिचं नाव सुनीता नाव होतं तिचं सुरुवातीला. तर तिचं नाव आता कल्पना करण्यात आलं आणि नंतर ती आरामात जीवन जगायला लागली. आरामात जीवन जगायला लागली. एकदम राणीसारखं तिचं जीवन, सगळी परिस्थिती सगळी बदलून गेली. अशोक खरात सोबत ज्यावेळेस तिचं नाव लागलं, ज्यावेळेस तिचं लग्न झालं त्यावेळेस आणि नंतर ती माहेरात देखील तिचा कॉन्टॅक्ट वगैरे सगळं कमी झालं आणि नंतर मग तिचं चांगलं जीवन हे झालं. जीवन व्यवस्थित झालं. तिला जी म्हणेल ती गोष्ट तिला मिळायला लागली आणि जे आत्ता शिर्डीचं जे प्रकरण झालेलं आहे, त्या प्रकरणात देखील आता हिचा सहभाग आहे, हे देखील उघडकीस आलेलं आहे आणि आत्ताच पोलिसांनी तिची जी त्यांच्या घरावर हे केलं, तर त्यावेळेस तिचा जो मुलगा आहे तो हाती लागलेला आहे आणि हिने घरातून पळ काढलेलं आहे. तर म्हणजे अशा प्रकारे माणूस किती खालच्या याच्यापर्यंत जाऊ शकतो पैशासाठी, हे ते सिद्ध होत आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.